पूर्णा तालुक्यातील मोजे धनगर टाकळी येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेस पंचक्रोशीतील भाविकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता वेदशास्त्र भागवताचार्य हरिभक्त पारायण प्रणव महाराज धानोरकर यांनी भागवत कथा तब्बल तासभर वाढवली आहे। प्रणव महाराजांच्या कथेत भक्तिभाव, श्रद्धाभाव व त्यांचा प्रचंड अभ्यास यात ती पूर्णतः होताना भाव्यास मिळाले। आज 5व्या दिवशी ही श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व ग्रंथराज पारायण सोहळ्याचा आनंद उपस्थांच्या चेहऱ्यावर झळकत होता। यावेळी आजच्या यजमान माजी सरपंच नरहरी विठ्ठलराव साखरे, चंद्रकांत पूर्वाजी साखरे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण वामनराव साखरे, वैजनाथ नामदेवराव साखरे, चेअरमन रोहिदास जळबाजी साखरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश कोकडवार, बापूराव जवादवार, सूर्यकांत आमिलकंठवार, भाजपा नेते रामकिशन रवंदळे, राम चापके यांची उपस्थिती होती। धनगर टाकळी नगरीत सुरू असलेल्या भागवत कथेसाठी भाटेगाव, सारंगी, कंठेश्वर, सातेगाव, पिंपळगाव आणि पिंपळगाव, लिखा, सोन्ना, गौर, नरापूर येथून भक्त भाविक आपली हजेरी लावतात। आरती नंतर उपस्थांना महाप्रसाद व अन्नदानाचा लाभ त्यांनी घेतला। हा महाप्रसाद तयार करणारी आचारी मंडळी चंद्रकांत कोमटवार, बालाजी करदोडे, बालाजी वानेगावकर, योगेश कोमटवार, लक्ष्मण माठे यांचे ही मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी धनगर टाकळीतील अबालवृद्ध, बालक, तरुणासह सर्व गावकरी परिश्रम घेत आहेत। एवढंच म्हणतो कन्हैया मैया छडी हे ऐकलं मात्र कन्हैया लक्षात आलं। कन्हैया जोरात कोणी मारून धूम ठोकून तिथून पळून जातो। माखनचोर भगवान की जय। आता तिथून लोणीत सोडून
कन्हैया हातातून पळतोय, यशोदा मैया मागे मागे पळते, पुढे पुढे कन्हैया, मागे मागे यशोदा मैया. हे पळणं चालू आहे. यशोदा मैया मध्ये कन्हैया थांब. कन्हैया म्हणतो आई छडी सोड. कन्हैया थांब, छडी सोड. कन्हैया थांब, छडी सोड. असं दोघांचं एकमेकांचं पळणं चालू आहे. शेवटी सगळ्याच्या सगळ्या गोपी ज्यावेळेस वरून आपल्या घराच्या बाहेरून पाहत असतात, हसू लागतात. दुसऱ्याचं काही वाईट बोलू लागलं की तमाशा बघायला आनंद जसा येतो ना, तसं हे सगळं करू लागलं. आणि मग काय, आता यशोदा माईने विचार केला की आता मागे हात केली तर आता सगळ्यांच्या समोर आता इज्जतीचा सवाल झालाय, आता मागे हटायचं नाही. मग काय, यशोदा मैया छडी सोडते, कन्हैया थांबतो. आणि जसं कन्हैया थांबतो, कन्हैयाचा हात धरते यशोदा मैया आणि आणते आणि आता घराच्या बाहेर उखळाला बांधू लागते. दोरी घेते आणि बांधू लागते. 2 बोट दोरी कमी पडत नसते आणि बांधायचा जसा प्रयत्न करते. स्वर्गातले, वैकुंठातले, कैलासातले, सगळ्यांना सगळे ब्रह्मलोकातले सगळे लोकांतरातले देवता पाहतायत आणि विचार करतायत, अरे जगाला ज्यांनी मायेच्या दोरीने बांधलंय त्या परमात्म्याला ही यशोदा मैया दोरीने बांधायचा प्रयत्न करते. कन्हैया शेवटी ज्यावेळेस आई थकते ना, त्यावेळेस कन्हैयाला दया येते आणि कन्हैया स्वतःच्या कृपयासी स्वबंधने दृष्ट्वा परिश्रमं कृष्णः कृपयासी स्वबंधने स्वमातुस्मिन् गात्रायां विजनस्त कबरसर्जः दृष्ट्वा परिश्रमं कृष्णः कृपयासी स्वबंधने. भगवान श्री कृष्ण हा स्वतः बंधन स्वीकार करतो आणि बंधनामध्ये युक्त होतो. दामोदर भगवान की जय. इथं श्री शुकदेवजी महाराज सांगतायत, देवाला कोण बांधू शकते? ज्याचा स्वतःचा पुरुषार्थ आहे ना, ज्याचा स्वतःचा प्रयत्न आहे, चांगला सद प्रयत्न आहे, भक्तीचा, भावाचा, प्रेमाचा प्रयत्न आहे, ते एक बोट आहे. आणि दुसरं बोट म्हणजे देवाच्या कृपेचं बोट आहे. दोरी 2 बोट कमी पडू लागली, याचा अर्थ काय, जीवाचा पुरुषार्थ आणि देवाची कृपा हे 2 बोट कमी पडू लागले. हे 2 बोट पूर्ण झाले आणि ज्यावेळेस हे 2 बोट पूर्ण होतात ना, देव बंधनात येतो. बरं, ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचा सार या सिद्धांताला सांगितलंय. गीतेचा शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजय होते ध्रुवा निकृपत्र मम. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, श्री योगेश्वर कृष्ण हे भगवंताच्या कृपेचं प्रतीक आहे आणि पार्थ धनुर्धर हा जीवाचा पुरुषार्थाचा प्रतीक आहे. जीवाचा पुरुषार्थ आणि भगवंताची कृपा हे दोन्ही ज्यावेळेस एक येतात ना, देव प्रेमाच्या बंधनामध्ये येतो. बरं, म्हणून आपलाही प्रयत्न करावा आणि आपणही आधी प्रयत्न करावा आणि मग देवाची कृपेची याचना करावी. सगळं काही आयुष्यामध्ये प्राप्त होतं. हा महान सिद्धांत आहे. अरे देव सुद्धा बंधनात येतो. प्रयत्नांती परमेश्वर हे आपल्याकडे यामुळे म्हण आहे आणि त्यामुळे यशोदा मैया मातेच्या बंधनामध्ये येतो. अरे हजारो वर्षांपूर्वी यशोदा माईने कन्हैयाला बांधलं, पण आजही त्या कलियुगामध्येही भक्त भगवंताला बांधू शकतात. याचं प्रत्यक्षीकरण आपल्या संतांच्या वचनामध्ये आहे ना. जनाबाईने देवाला बांधलं की नाही बांधलं? आणि चोर म्हणून बांधलं. धरीला Hare Rama